एसबीएन मराठीच्या मिनी मंत्रालयाचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका विशेष व्यक्तीला भेटणार आहे, जी व्यक्ती आपण जरी म्हटलं की त्यांच्या घरात काही राजकीय पदे होती, त्यांचे वडील उपसरपंच होते, ते स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्याचबरोबर घरातले नातेवाईक सुद्धा त्यांचे काही पदे भोगलेले आहेत, पण राजकारणी म्हणून नाही आहेत, तर विकासाचा डोंगर उभा केलेला होता म्हणून ते आहेत. त्याचप्रमाणे ते एक शेतकऱ्यांची नाळ जोडणारी व्यक्ती आहे. गेल्या कित्येक दिवस ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून आपला ठसा उमटवलेला आहे आणि शेतकऱ्यांचे बरीच कामं त्यांनी केलेली आहेत. अशी व्यक्ती आहे आपल्यासोबत आहेत दस्तगीर मुजावर सर. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आज ते जिल्हा परिषद सदस्य समडोळी या प्रभागातून उभारलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत 2 पंचायत समिती सदस्य सुद्धा आहेत. तर नेमकं त्यांचं व्हिजन काय आहे, का म्हणून त्यांनी उभारलेले आहेत, निवडून आल्यानंतर त्यांचं काय विकासाचं व्हिजन असणार आहे आणि तिथल्या लोकांच्या काय समस्या आहेत, हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्ते सर. नमस्ते. आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं विमान अपघातामध्ये. त्याबद्दल मी त्यांना अभिवादन करतो. न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. दादांच्या वरती आमचं भरपूर प्रेम होतं. आम्हाला दादांच्या ज्या वेळेला मी भेटलो दादांशी त्यावेळेला आणि प्रत्येक वेळेला दादांनी आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती भरपूर मार्गदर्शन केलेलं. त्याबद्दल प्रथमतः त्यांना मी अभिवादन करतो. आपण जी उमेदवारी उभा केलेली आहे महाविकास आघाडीतर्फे, परत आपलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे, आपला उमेदवार कसाही का असं नका, पण आपण जी काय उमेदवारी आपल्याला दिली आहे ते विकासाच्या बाबतीत आपण कसं पाहता? सध्या मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे समडोळी गावचा. माझी उमेदवारी मिळायचं कारण असं आहे की माझे वडील ह्याच्या अगोदर 2दा ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहेत, त्याचबरोबर उपसरपंच राहिलेले आहेत. माझी चुलत बहीण अरमान मुजावर ही ग्रामपंचायत सदस्य राहिलेली आहे. त्याचबरोबर माझी आणखीन एक बहीण वडगाव नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेली आहे. त्याचबरोबर ती स्थायी समितीची सभापती राहिलेली आहे. मला गावामध्ये विकास करण्याचा मला घरातून चांगला अनुभव आहे वडिलांच्यामुळे. त्याचबरोबर आता जी उमेदवारी मला जिल्हा परिषदेची मिळाली ती अशी सहजासहजी मिळालेली नाही. मला त्याला भरपूर कष्ट घ्यावे लागले. मी गेल्या 3 वर्षापासून सातत्यानं विकास कामाच्या जोरावरती आणि युवा वर्गाशी आणि गावातील लोकांशी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे मला लोकांनी ठामपणे पाठिंबा दिला. आमच्या गावातील 3 पक्षाचे 3 नेते एकत्र येऊन त्यांनी गावच्या विकासाचा विचार करून आपल्या जिल्ह्यातील जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत, आमदार जयंत पाटील साहेब आहेत, मान्य माजी खासदार राजू शेट्टी साहेब आहेत, त्याचबरोबर आता विद्यमान खासदार विशाल दादा आहेत, विश्वजित कदम साहेब आहेत आमदार, त्यांच्या बरोबर त्यांनी बोलणी करून गावच्या विकासासाठी मला ही उमेदवारी देणं गरजेचं आहे हे पटवून दिल्यानंतर ही मला उमेदवारी मिळालेली आहे. आणि आतापर्यंत जी मी कामं केलेली आहेत ती गावच्या विकासाच्या आणि जे काही मूलभूत प्रश्न आहेत ह्या दृष्टिकोनातून केलेले आहे. एक जर आपण पाहिला तर समडोळी हा जो गट आहे जिल्हा परिषदेचा, तो बघितला तर 2 खासदार 3 आमदार येतात. मग या सगळ्यांच्याकडून आपण विकास निधी कसा आणणार किंवा विकासाच्या कामाचा दृष्टिकोन कसा ठेवणार? माझा समडोळी गण जिल्हा परिषद हा एक विचित्र अशा बंधनात अडकून बसलेला आहे. 2 खासदार 3 आमदार. माझं समडोळी गाव हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामधलं गाव आहे. त्याचबरोबर हरिपूर, अंकली, धामणी आणि निलजी बामणी हे सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये येतं आणि ढवळी हे गाव मिरज विधानसभामध्ये येतं. आणि ह्या अशा म्हणजे तिंगाडा म्हटलं तरी चालेल अशा परिस्थितीमध्ये असलेलं विकास कामाचं मला फार मोठं आव्हान आहे. तरी सुद्धा मी प्रत्येक गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार जे म्हणजे ज्या प्रकारच्या तिथल्या समस्या आहेत, आवश्यकता वाटते तिथं विकास कसा करायचा त्याचा विचार करून मी तिथल्या परिस्थितीनुसार विकास कामं घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. आता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात, आता तुम्ही बरेच ठिकाणी फिरला असणार, आता जिल्हा परिषद सुद्धा आपण नशीब आजमावतोय. विकासाची कामं कोणकोणती तुम्हाला अजून कामं इथं झालेली नाहीयेत
आणि तुम्ही जर का निवडून आला ती कामं करणार असं तुम्हाला कोणते वाटते? आता सध्या मी माझ्या गावच्या रस्ते गटारी विकास कामासाठी प्रयत्न केले. 3 वर्षामध्ये मी 2.5 ते 3 कोटी रुपयाची विकास काम केलेले आहेत. त्याचबरोबर शेतपानंद रस्ते हा आमच्या समरुळी गावामधील मोठा प्रश्न आहे. का तर गावामध्ये जे काय मोलमजुरी करणारे कष्टकरी शेतकरी आहेत त्या लोकांच्या समस्या इतक्या बिकट आहेत. मेन मुख्य रस्त्यापासून ते त्यांच्या मळी पर्यंत 2-2 किलोमीटरचे रस्ते हे शेत पानंद रस्ते आहेत. बरोबर. आणि पाऊस ज्या वेळेला पडतो मोठ्या प्रमाणात, आमची गावची जमीन ही सुपीक काळी जमीन आहे. आणि एकदा का पाऊस मोठा पडला तर 2 महिने 1.5 महिने पावसा त्याच्यामध्ये घात येत नाही. तुम्ही चालत जाऊ चालत जाण्यापेक्षा त्याला दुसरा मार्ग उपाय नाही. तुमची गाडी रस्त्यावर लावून जाणं हाच एक आहे. तर त्या 1.5 किलोमीटरच्या रस्त्या पार करण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. डोक्यावरती खांद्यावरती ओझं घेऊन मरणाचं ओझं घेऊन यावं लागतं आणि त्यावेळेला कुठं त्यांचं घर चालतं. ही परिस्थिती आहे आणि आम्हाला ते बघवत नाही. त्याच्यासाठी आता मी सध्या पानंद रस्त्यांच्या माध्यमातून 3 पानंद रस्ते शेत पानंद रस्ते मंजूर केले. आताच मोदी साहेबांनी आपल्या भारताचे पंतप्रधान जी रामजी ही योजना आणलेली आहे. त्यामधून आम्ही आता 3 पानंद रस्ते उपलब्ध करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण बघता की तुमचा जवळचा भाग जो आहे तो हरिपूर आहे. हरिपूरमध्ये सध्या बघितलं तर पाणीपट्टी आणि घरपट्टी वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने लोकांची निराशा सुद्धा आहे. ते तुम्ही कसं दूर करणार? हरिपूरच्या बोलण्यापेक्षा मी समडोळीच्या गावच्या पहिला बोलेन. हा, बोला की. समडोळी गावामध्ये आता मी लोकांना जी सुविधा पाणीची देतो जलजीवन मिशनच्या अंतर्गत, आणि गेल्या 2005च्या वेळेला माझे वडील ग्रामपंचायत सदस्य होते. मान्य आमदार दिनकर तात्या पाटील हे आमदार होते. त्यावेळेला त्यांनी लोकवर्गणी आणि दिनकर तात्या पाटील यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये फिल्टरेशन आणि पाणी उपसा असं योजना आणली आणि त्याच्यातून ट्रिपल फिल्टर बसवून गावामध्ये एक स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याचं काम केलेलं आहे. आमच्या गावामध्ये पाणीपट्टी ही 800 रुपये आहे. ही तोकडी असली तरी सुद्धा ती लोकांना पाणी स्वच्छ आणि मुबलक देणं हे आमचं मानस आहे. ते आम्ही आता समडोळीच्या धर्तीवर चालू आहे. आता आपण जिल्हा परिषद समडोळी गटाकडून आहे. जर का बघितलं इथला बराचसा भाग हा पूरपट्टा देतो. म्हणजे बाजूला नदी गेलेली आहे. दरवेळी महापुराचं सावट असतं, महापूर येतो, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मग त्या पद्धतीने आपण काय उपाययोजना करणार आहोत की काय सांगणार आहोत? महापुराचं बोलायचं झालं तर परवाच शेट्टी साहेबांनी बोललेलं आहे की हे जे मोठे हायवे चाललेले आहेत आपले समृद्धी महामार्ग वगैरे, त्याच्यासाठी जो भराव टाकतात त्याच्यामुळं पाणी बॅक मारतं. आणि त्याच्यामुळं आता परिस्थिती अशी झालेली आहे की 2005 ला जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती 19ला आणि 19च्या पेक्षा 21ला, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती का आली तर हे भराव टाकल्यामुळे आली. ह्याला ही आपल्याच लोकांनी केलेली ही पाणी परिस्थिती आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आहात, त्याचं काम करताय. शेतकऱ्यांचे काय अडीअडचणी आहेत तुम्ही जवळनं पाहिलेलं आहे. मग जे काही पूरपट्ट्यातले शेतकरी असतील त्यांना दरवेळी बाबा शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं, त्यांचं जो का भाव असतो ते भाव सुद्धा त्यांना मिळत नाही. त्या पद्धतीने तुम्ही कसं मदत करणार? आम्ही वेळोवेळी कारखान्यावरती आंदोलनं केलेली आहे. प्रत्येक आंदोलनामध्ये मी सहभागी आहे गेली 3 वर्षे. त्याचबरोबर मान्य शेट्टी साहेबांच्या जे काय आदेश असतील त्याचं पालन करून आम्ही वेळोवेळी कारखानदारांच्या पर्यंत पोच केलेले आहेत. ह्या अडचणी आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. महत्वाचा भाग येतो की थोडं हरिपूरकडे जाऊया आपण. हरिपूरमध्ये गणपती मंदिर आहे. त्या गणपती मंदिराला कशा पद्धतीने तुम्ही दर्जा मिळवून देणार? संगमेश्वर मंदिर पण म्हणतात त्यांना. संगमेश्वर मंदिराचा मुद्दा मी तुम्हाला त्याच्या अगोदर आणखीन एक बोलेन मी तुम्हाला. मी सध्या आमच्या ग्रामदैवत हजरत शेख सैयद नुरुद्दीन ह्या दर्ग्यासाठी सातत्यानं शासनासमोर पाठपुरावा केलेला आहे आणि त्याचं फलित मला मिळालं.
आणि ब वर्ग दर्जा प्राप्त करण्यामध्ये मला यश मिळालं आणि त्यामधून त्या दर्गा परिसर असेल आणि गावच्या परिसर म्हणजे विकासासाठी मला 5 कोटीपेक्षा जास्त निधी मिळतोय आणि ते मी केलं. आणि तशीच प्रयत्न मी संगमेश्वर, हरिपूरच्या संगमेश्वर मंदिराचं सुद्धा करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार, ह्याच्यामध्ये काही दूर नाही. हे जर सगळं करत असताना तुम्ही लोकांना भेटताय, लोकांच्या जवळ जाताय, तुम्हाला एक प्रमुख मुद्दा असा कुठला असं मनाला वाटतं की बाबा मी जर निवडून आलो तर या लोकांसाठी हे करणं गरजेचं आहे? आता सध्याला मी फिरतोय, मी दिवसा पण फिरतोय, संध्याकाळी रात्री पण फिरतोय. मला वेळ कमी आहे, शासनानं फार वेळ कमी दिला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी. मी रात्रीच्या वेळी ज्यावेळेला फिरतोय त्यावेळेला मला स्ट्रीट लाईट दिसत नाही जास्त करून कुठं, असं अंधारातूनच आम्ही आमच्या फोनच्या टॉर्च पाडून जातोय आता सध्याला. तर ती एक मला व्यथा वाटते की कुठंतरी चुकलेलं आहे गणित आणि ते मला करून द्यायला स्ट्रीट लाईट वगैरे लोकांच्या सोयी सुविधा. आपण आपला जाहीरनामा काढलेला आहे, जाहीरनामा प्रसिद्ध सुद्धा केलाय, त्यामध्ये तुम्ही बचत गटाचा विषय घेतला असेल, आरोग्य विषय घेतलेला असेल, स्पर्धा परीक्षेचा विषय घेतलेला, हे सगळे विषय तुम्ही कसा पूर्ण करणार? बचत गटाच्या बाबतीत बोलत त्यांच्या काही समस्या असतील तर त्या आम्ही सॉल्व्ह करून देईन शासनाच्या माध्यमातून. आणि स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना ज्या काही सोयी सुविधा कराव्या लागतात उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही त्यांना पुस्तकं असतील, एखादे रूम असतील मोठ्या, त्यांच्यासाठी ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतोय आता. आरोग्य केंद्र कशाबद्दल? कारण सगळ्यात जास्त महत्वाचं असते की जिल्हा परिषद सदस्य म्हणजे ग्रामीण भाग जास्त येतो, हा का शहरात येत नाही, आणि शहरात ग्रामीण भागात जास्त प्रश्न भेडसावतो तो आरोग्याचा प्रश्न. मग आरोग्य केंद्र उभा करणार कसं, म्हणजे त्या पद्धती त्यासाठी तुम्ही काय करणार? आता समडोळीमध्ये आरोग्य केंद्र आहे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही ते काम पण करतोय. ज्या काही सोयी सुविधा त्यांना पुरवण्यासाठी आवश्यक आहे त्यासाठी पुरवत आहोत. आणि मी गेली 3 वर्षे सातत्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा स्वतः फॉलोअप घेतोय. आणि बरेच अधिकारी वगैरे आमचे संबंधित आहेत, त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. आणि माझे सहकारी आहेत, संजय वेले आहेत, दीपक मगदूम आहेत, सागर बिरनाळे आहेत, असे माझे सहकारी आहेत. त्यांनी सुद्धा मला वेळोवेळी फॉलोअपला मदत केली, जे काय अधिकाऱ्यांशी भेटून त्या समस्या जाणून घेऊन. तर ह्या सुद्धा आम्ही पूर्ण करण्यासाठी आहोत. आपल्या प्रभागाचं व्हिजन तुमचं काय असणार आहे? माझ्या प्रभागाचं मी मागाशी बोललो तुम्हाला, प्रत्येक गावची परिस्थिती वेगळी आहे. ज्या गावामध्ये जे आवश्यक आहे तेच मी करून देणार आहे. आणि आता माझ्या गावामध्ये रस्ते गटारीचा मोठा प्रश्न होता. गेली 7 ते 8 वर्षे जलजीवन मिशनच्या मुळे इतके खड्डे पडलेले होते की ते तुम्ही गावामध्ये आला तर तुम्ही सहज चालू शकणार नाही, अशी परिस्थिती होती. आणि ती समस्या मी कमीत कमी 70 ते 75% दूर केलेली आहे. त्याच्यासाठी मी 25-15 असेल, 85-15 असेल, त्याचबरोबर डीपीडीसी असेल, अल्पसंख्याक असेल, अशा विविध म्हणजे निधीतून मी विकास कामं घडवून आणलेले आहेत. आणि लोकांनी माझ्यावरती आता म्हणजे विकासाच्या दृष्टीने काम केल्यामुळे माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे. आपण मतदारांना काय आवाहन करणार? मी मतदारांना आवाहन करेन की मी ह्याच्या पुढे सुद्धा जसं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक लिमिट मध्ये काम करतो, बरोबर, तर आता जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्याच्या लेवलला आणि त्याच्यापेक्षा मोठं काम मी करून, आणि पूर्ण माझा मतदारसंघ आहे म्हणजे ढवळीपर्यंत, समडोळी, हरिपूर, अंकली, बामणी, निलजी, ढवळी, इतकं 7 ते 8 गावं आहेत. ह्या सगळ्या गावच्या विकासासाठी समडोळी हा पॅटर्न वापरून मी पूर्ण जितका माझा प्रभाग आहे ते करून दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता तुम्ही शेतकऱ्यांशी तुमची नाळ जोडलेलीच आहे. हो, तुम्ही गेले अनेक दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम केलंय, राजू शेट्टी सोबत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची नाळ काय माहित आहे. पण आता सध्या जे काही टेक्नॉलॉजी बदलत आहेत त्यामध्ये आता AI टेक्नॉलॉजी आलाय, त्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं पाहताय? शेतकऱ्यांच्या समस्या फार आहेत. मी ही एक शेतकरी आहे, शेतकरी मुलाचा मुलगा आहे. आता इतक्या मोठ्या समस्या आहेत ते, आणि आर्थिक म्हणजे जे आहे ते शेतकऱ्यांना न परवडण्यासारखे आहेत. आता सरकारनं जे काय AI टेक्नॉलॉजी असेल, तंत्रज्ञान वापरून नवीन जे काय प्रयोग करून करायचे, हे खर्चिक आहे, परंतु ते करणं ही गरजेचे आहे. त्याच्या माध्यमातून
जे काय आपल्या आता ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी आणून गावामध्ये विकास आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना असते ते स्मशानभूमी, त्या स्मशानभूमीसाठी पण रस्ते नाहीत, त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय हो. आणि त्याची उपाययोजना काय करता? स्मशानभूमीचा प्रश्न आहे आणि आमच्या कब्रस्तानचा पण आहे. अशा ज्या ठिकाणी म्हणजे स्मशानभूमी थोडी पडझड झाली आहे, त्याला थोडी जे काय इलेक्ट्रिक वगैरे आता टेक्नॉलॉजी आहे त्या पद्धतीने आम्ही थोडा विचार करून त्याच्यावरती फोकस केलेला आहे. आणि कब्रस्तानच्या आमच्या म्हणजे आज जाण्यामध्ये मार्गामध्ये थोडे अडथळे येतात, रस्ता नाही आहे, तर आम्ही लोकांच्या आमच्या प्रमुख नेते मंडळींच्या बरोबर तिथल्या शेजारील शेतकऱ्यांच्या बरोबर बसून आम्ही तो मार्ग सोडवून विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जिल्हा परिषद म्हटली की आपण डोक्यात येते की ग्रामीण भाग येतो, ग्रामीण भागात सुख सुविधा असतात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे शिक्षणाचा प्रश्न असतो. आपल्या अंगणवाडी असेल किंवा बाकीचे असतील, तुम्ही त्या पद्धतीने कसं हे करणार, त्याच्याकडे पाहून सुख सुविधा कशा निर्माण करून देणार? आता समरुळी गावामध्ये जर तुम्ही बघितला तर अंगणवाडी आणि त्याचबरोबर शासकीय शाळा ज्या आहेत माध्यमिक आणि ह्या शाळांच्या मध्ये पट कमी होत आहे. त्याचं कारण आहे की थोडं काहीतरी कमतरता आहेत. तर त्या गोरगरीब मुलांच्या आणि जे काय लोक आहेत त्यांच्यासाठी मी हायटेक शाळा बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. का तर त्या लोकांना सुविधा मिळत नाहीत आणि बाहेर गेला तर तुम्हाला भरमसाठ ही फी मोजावी लागते आणि त्या लोकांची परिस्थिती नसल्यामुळे त्या मुलांना त्या तोकड्या पडतात त्या शाळामध्ये. आणि ह्या जर सोयी सुविधा मी करून दिल्या तर त्या मुलांचा कल आणि पालकांचा कल त्या शाळेमध्ये जाण्यासाठी वाढेल आणि शासनाचा जो मेन हेतू आहे की शासकीय शाळा चालवण्याचा तो साध्य होईल. अंगणवाडीचं बोलायचं झालं तर अंगणवाडी ही जिल्हा परिषदेशी कनेक्ट आहे. त्यांच्यामध्ये जे काय पडझडी असतील, त्यांच्या समस्या असतील, मग आता आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी स्वतः काम करतोय. त्यांच्यासाठी आम्ही वेळोवेळी ज्या काही समस्या त्यांच्या पोषण आहाराच्या असतील, त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही मुलांच्यासाठी सोयी लागतात ते आम्ही करत आलोय. आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात ते देण्याचा प्रयत्न मी करत राहील. ज्याप्रमाणे मी समडोळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामाची गंगा वाहून आणली, त्याचबरोबर ह्या सर्व प्रभागामधून विकास कामं करणार आणि विकासाची गंगा वाहणार. त्याचबरोबर माझ्या सोबत जे असणारे सहकारी आहेत, सूरज मगदूम इनामधामणी गणातून आणि शोभाताई मोहिते ह्या हरिपूरच्या समडोळी गणातून आणि मी दस्तगीर भैया मुजावर समडोळी गटातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभा राहिलेलो आहे. आणि आम्हाला येणाऱ्या 5 तारखेला सर्व मतदारांनी भरघोस मतानं निवडून द्यावं. हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हाला जिल्हा परिषदे आणि पंचायत समितीमध्ये पाठवावं हे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आपण पाहिलात की शेतकऱ्यांचा मुलगा आहे, घरात राजकारण आहे, पण मी राजकारण नाही तर बाबा विकासाच्या गंगावर, विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढणार आहे आणि लोकांनी सुद्धा मला साथ द्यावी आणि निवडून आल्यानंतर मी या प्रभागामध्ये विकासाची गंगा वाहिल्याशिवाय राहणार नाही, असं यांचं म्हणणं आहे.